आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हम्पीतील मातंग पर्वत, कंपप्प मार्ग, कोराकल राईड, विजय विठ्ठल मंदिर आणि अच्युतराय मंदिर यांची माहिती पाहिलीत। आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत हम्पीतील भूमिगत असलेल्या शिवमंदिराची म्हणजेच प्रसन्न विरूपाक्ष मंदिराची। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आता इथे आलेलो आहोत शिवमंदिराच्या इथे। या शिवमंदिराला प्रसन्न विरूपाक्ष मंदिर असंही म्हणतात। तसंच याला जनमानसामध्ये भूमिगत शिवलिंग असं म्हणतात, कारण की साधारण जमिनीपेक्षा हे जे शिवलिंग आहे ते खूप जास्त असं खोलवर खोदून बनवण्यात आलं आहे आणि ह्या शिवलिंगाचा भरपूर सारा जो भाग आहे तो पाण्याने जो आहे ते वेढलेला असतो। चला तर मग दर्शन घेऊयात ह्या मंदिराचं। हम्पीचा इतका मोठा परिसर आपण पायी लवकरात लवकर कव्हर करू शकत नाही आणि म्हणून तिथे आम्ही एक ऑटो केली होती आणि त्यामुळे ही सर्व मंदिरं आपण लवकरात लवकर पाहू शकलो। विजयनगर स्थापन होते 1336 में। इधर से हम लोग 30 किलोमीटर जाए तो नॉर्थ हम्पी में एक विलेज है, हमें गुंदी बोल के है। विजयनगर का कैपिटल सिटी है। उधर से हरिहरा बुक्करा आके विजयनगर स्थापन करते। अक्का बुक्करा वन एक बंद में 4 डायनेस्टी होते हैं, संगमा, साळवा, तुळुवा, अरबिडी। ये तो तुळुवा डायनेस्टी है जो राजा कृष्णदेवराय ने 20 ईयर्स राज्यभार करते हैं। 20 ईयर्स में बहुत विस्तार करेगा, बहुत डेवलपमेंट करेगा विजयनगर साम्राज्य। अब तो मदुरै कन्याकुमारी तक है, ऐसे गए तो तिरुपति तक है। एंटर हम्पी देखने के कम से कम 3 महीने टाइम चाहिए। 2000 टेम्पल्स है जो आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1984 में सर्वे करने के बाद में 83 मॉन्यूमेंट्स इंपॉर्टेंट करके आइडेंटिफाई करते हैं। वो देखने के लिए आपको 6 दिन टाइम चाहिए। आप लोग देख रहे हैं ना, सबसे इंपॉर्टेंट प्लेस होता है। जब विजयनगर बोले तो संपत बड़े साम्राज्य बोले तो विजयनगर साम्राज्य। गोल्ड एंड डायमंड्स होता है ना, बाई किलो में बेपर करता। जो बमनी सुल्तान मुगल अटैक करने के बाद में खाली संपत्ति की लूटी करके नहीं जाते, मंदिर, टेम्पल, पैलेस कंप्लीट डिस्ट्रॉय करते। हिंदू कल्चर कंप्लीट पतन करने में। अभी तुम लोग हैं अंडरग्राउंड शिवा टेम्पल, इसका और एक नाम भी होता है प्रसन्न विरूपाक्ष टेम्पल है। 1893 में एक्सकवेशन करने के बाद में मंदिर मिलेगा। उसके पहले जो मंदिर है ना, मट्टी के अंदर मिल गया था। इसके अंदर 2 फीट का शिवलिंग है। बारिश का पानी होता है ना, कंप्लीट गर्भगुड़ी अंदर सेव हुई है सर। आप लोग कंप्लीट अंदर नहीं जा सकते, जस्ट नंदी तक जा सकते हैं। और मूर्ति तो भिन्न हो गया है, उसके लिए पूजा नहीं है। ये राजा कृष्णदेवराय है ना, उसके पापा मम्मी के लिए मंदिर बना के देते हैं। तो अंदर जाओ, अंदर जाके आप लोग देख के शू अलाउड है। उसके बाद हम लोग पैलेस एरिया जाएंगे। ठीक है। प्रसन्न विरूपाक्ष म्हणजेच भूमिगत शिवलिंग हे हम्पीतील एक पुरातन मंदिर असून या मंदिराच्या भोवताली सुंदर असा हिरवागार लॉन आहे। त्यामुळे हा परिसर पाहूनच मनाला अगदी आल्हाददायी वाटतं। हे मंदिर 14व्या शतकातील असून विजयनगरच्या बांधकामातील पद्धतीप्रमाणेच हे मंदिर बांधण्यात आलंय। मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि मंदिराच्या भागांमध्ये प्रत्येक मंडपात आपल्याला अप्रतिम अशी खांबांची रचना पाहायला मिळते। या मंदिराची एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे मंदिर जमिनीपासून काही मीटर अंतरावर खाली आहे। या मंदिराचं छत हे जमिनीच्या समांतर आहे, तर मंदिराचा इतर भाग हा जमिनीच्या खाली आहे। 1980 मध्ये याचा शोध लागला। या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरावरून हे मंदिर राजघराण्यातील लोकांसाठी बांधलेलं असावं असा अंदाज येतो। या मंदिराची दुसरी लक्षवेधी बाब म्हणजे या मंदिराचं गर्भगृह, जे वर्षाचे 12 महिने पाण्यामध्ये असतं। पावसाच्या दिवसात म्हणजेच सुमारे जून ते ऑगस्ट या महिन्यात या मंदिरातील पाण्याची पातळी वाढते आणि गर्भगृह संपूर्णपणे पाण्यात बुडतं आणि ते पाणी मंदिराच्या मंडपापर्यंत पोहोचतं। हे मंदिर वर्षाचे 12 महिने पाण्यात असतं, परंतु याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। एका मिळालेल्या माहितीनुसार या मंदिरातील गर्भगृहाच्या आत पाणी आत येण्याची आणि बाहेर जाण्याची सुविधा केलेली असावी। त्यामुळेच जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात तुंगभद्रा नदीच्या धरणाचं पाणी सोडलं जातं, तेव्हा या मंदिराच्या गर्भगृहातील पाण्याची पातळी वाढते। थोडक्यात मंदिरात सतत या देवतेवर पाण्याचा अभिषेक व्हावा यासाठी केलेली ही अचंबित करणारी सुविधा असावी। शिव मंदिर आता आपलं पाहून झालंय आणि आता पुढे जाणार आहे पण दुसऱ्या मंदिराला। पटकन सगळे आपल्याला ठिकाणं जे आहे ते कव्हर करायचे आहेत, त्यामुळे पटकन निघूया। या मंदिराची उत्कृष्ट बांधणी आणि नक्षीकाम आता पाहून झालंय।
ऊन खूप आहे, त्यामुळे जरा विसावा घेऊन आम्ही जाणार आहोत पुढचं मंदिर पाहायला. त्या मंदिराची माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत पाहूयात. आपल्या पुढच्या व्हिडिओचं मंदिरही असं आहे जिथे मंदिराच्या भिंती, खांब सगळीकडे रामायणातील घटनांचं वर्णन आहे. हा व्हिडिओ येईपर्यंत हे मंदिर कोणतं असेल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरात लवकर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.